इथं घरात मारण्याचं टेन्शन आहे. या माणसाला झोप कशी लागते कळत ठाऊक. तुम्हाला नक्कीच मी माहेरी गेल्याचं नाही तर मला मारल्याचं स्वप्न पडलं असणार. आवाज लय दात काय लागला. अगं मला गुरुजींनी सांगितलंय की संकटाला हसत हसत सामोरं जायचं. संकटांवर लय हसल्यावर संकट अंगलट येईन हे नाही का सांगितलं गुरुजींनी तुम्हाला? अगं यो गुरुजीच्या ऐकल्यामुळं आता उडता तीर माझ्याच छातीत घुसणार वाटतं. तुम्हाला एकदा हाताखाली घेतल्याशिवाय कळतंय होय? बरं ती जाऊ दे, तू नेमकं कशासाठी आलती? हॉलमधली लाईट 3 दिवस झालं बंद आहे तरी नीट करणं व्हायला तुम्हाला. नुसतं झोपायचं पडले. चल लगेच नीट करून घेतो. 3 मधल्या निळ्या वायरला हात लाव बरं. काय जाणवतंय का मुंग्या पिंग्या चावल्यासारखं? नाही नाही काय नाही जाणवत. आता त्या पिवळ्या वायरला हात लाव बरं आणि काय जाणवते का ते सांग. नाही नाही काय नाही जाणवत. म्हणजे याचा अर्थ करंट त्या हिरव्या वायरमध्येच आहे. हिरव्या वायरमध्ये करंट आहे म्हणजे? मला मारायचा प्रयत्न करत होता का तुम्ही? आता उतरा खाली तुम्ही, सांगते तुम्हाला. अहो 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 काय सारखं झोपताय? उठा की. ह्या माणसाच्या डोक्यात झोपेतच दगड घातला पाहिजे. सारखं मरून पडल्याने झोपतंय. अगं यो ही तर झोपेत दगड घालायचं म्हणते. घरात झोपायचं गेले रिस्क आहे बाबा आता. अगं तुझा एकुलता एक नवरा आहे मी. डोक्यात दगड घालतेस माझ्या. उद्यापासनं दिवसा काय रात्रीचं बी झोपणार नाही, पण डोक्यात दगड काय घालू नकोस. एकुलता एक नवरा म्हणजे लोकाला काय 10 नवरे असतात काय? अगं तसं नाही. तसं नाही म्हणजे त्या शेजारच्या बाईने दरवाजात येऊन जरी हाक मारली तरी तुम्हाला जाग येते आणि मी इथं कानापाशी येऊन तास झालं बोंबलते तरी तुम्हाला जाग येत नाही होय? कोकिळेच्या आणि गाढवाच्या आवाजात फरक आहे का नाही? म्हणजे तिचा आवाज कोकिळेसारखा आणि माझा गाढवासारखा होय? अगं मी तिला गाढव आणि तुला कोकिळा म्हणलं. बर ती जाऊ द्या. आम्हा बायकांचा एक कार्यक्रम आहे, त्यात मी कोणती साडी घालून जाऊ मला सांगा. अगं कोणती बी साडी घाल, तो कुठल्या बी साडीत घालत दिसणार आहेस. काय म्हणलात? अगं छानच दिसणार आहेस म्हणलं. याला म्हणतात मौत को छोकर टक से वापस आना. पण तू यावेळेस आब्रू नाही काढून आलीस. अहो तुम्हाला नीट आयब्रो म्हणतात नाही का? ती जाऊ द्या, मला साडीचं सांगा. तुला जी आवडती तीच घाल. आज मला तुमच्या आवडीची साडी नेसायची. ती निळी घाल की. ती नको, ती मागच्याच कार्यक्रमाला घातली ती. मग ती भगवी घाल. ती पण लय वेळा वापरून झाली. ती चॉकलेटी गुलाबी निळी त्यापैकी कोणती बी घाल की, तुला चांगली दिसणार आहे. तुम्हाला तर साड्यांमधलं काहीच कळत नाही बघा. साड्यांमधलं कळायला मी काय रोज साडी नेसतोय का? ही हातामधली साडी कशी वाटते सांगा बरं मला. अगं भारीच वाटते ती, पण तीच घालून जा. नाही तुम्ही मुद्दाम म्हणताय ना ही चांगली नाही ना साडी. आता तुला काय बॉन्डवर लिहून देऊ का? घाल कुठली तरी. अहो सांगा ना कोणती घालू. तू काय कर, माझ्या डोक्यात दगड घाल, तीच जरा सोपं पडत. नाहीतर मला दगड आणून दे, मीच त्याच्यावर डोका पडतो. असं काय करता हो सांगा की. तुझ्या हातात जी साडी आहे का नाही ती लय भारी, तीच घालून जा. तुम्ही मला नीट सांगणारच नाही. जाऊ द्या मी हीच घालून जाते. मग मी कोणती सांगितली तुला? तुम्ही चांगल्या मनाने सांगत नाही. जाते मी. या बाईला तिच्याच मनाची साडी घालायची असती, पण तीनदा मलाच विचारणार आणि शेवटी तिला जी आवडती तीच घालणार. देवा एखाद्या वेळेस आम्हाला एखादा पार्ट कमी दे, पण बायकांना मेंदू थोडा जास्त दे. ही कुंभकर्णाची अवलाद परत झोपली काय? थांबायला दाखवते आता. आता काय केलं मी? का मारलं मला? तुमच्यामुळे माझ्या सगळ्या कार्यक्रमात अपमान झाला. आता मी कार्यक्रमात होतो का तरी? कसं काय अपमान झाला तुझा? अहो माझा अपमान तर तवा झाला होता जेव्हा तुमच्या बरं लग्न झालं माझं. ती चूक करून त्या घटनेला आता 10 वर्ष झाली तरी बी अजून मला दोष देणार आहेस होय? आज मी तुम्ही सांगितलेली साडी घालून गेले, सगळ्या बायका माझी साडी बघून हसायला लागल्या. आता तू तुझ्याच मनाची साडी घातली होतीस की, पण तुम्ही नीट साडी सांगितली असती तर माझा अपमान झाला असता का? साडी नसती सांगितली तरी ऐकून घ्यावं लागलं असतं, साडी सांगितली तरी ऐकून घ्यावं लागते. लय अवघड आहे बाबा. ऐसे हालात में बेहतर यही होता है कि सतर्क रहे, सावधान रहे और सुरक्षित रहे. हाँ और चुप भी रहे. ह्याच्यामुळे येणारं संकट आपण टाळू शकतो. मी घरात दिवसभर राबते आणि तुम्हाला साधं नीट एक साडी सुद्धा सांगता येत नाही. घरातल्या कामवाल्या बाईसारखी करून ठेवली माझी अवस्था. मी सुद्धा उद्यापासून घरच्या कामाला पैसे घेणार आहे बघा. चालतंय की. आणि जर मला काम आवडलं नाही तर मी बी दुसरी कामवाली बाई बघणार. तुमच्या बरं बोलणंच चुकीचं आहे. कुणी बळजबरी केली काय तुला बोलायला? ते गोट्या पप्या आला वाटते. ये पप्या ये. घ्या त्या पप्याच्या पप्या. काय बाई रोमन चालू होतं वाटतंय. ए गपकी बाबा, काय आगीत तेल होता याला सोय. वातावरण तापल्याला दिसतंय बाबा. येतोस का बाबा बाहेर जेवायला? तुझ्या वहिनीला विचार बाबा. नेऊ काय वहिनी त्याला? होय भाऊजी घेऊन जावा की, मी पण अडवले. बसा मी चहा बनवते तोपर्यंत. बर बर बनवा.
बस बाबा पाप्या. अहो आत या, चहा घेऊन जावा. आलो पाप्या चहा घेऊन. अहो मी तुमच्या मित्रासमोर किती जरी म्हणले जावा म्हणून तरी तुम्ही जायचं नाही. पण का? जेवढं सांगितलंय तेवढंच करा. अगं पण का? का आणि कशामुळे ते विचारू नका. जायचं नाही म्हणलं की जायचं नाही. आणि जर तुम्ही घरचा उमरा ओलांडला तर मी माहेरी निघून जाईल. हिनी धमकी द्यायच्या नादात चांगली चौपट दिली बाबा. आता तर उमरा ओलांडावाच लागल. किती दिवसासाठी माहेरी जाशील? चांगलं वर्षभर जाते आणि खावा 2-2 हाताने. मग तू हिथं आहेस तरी कुठं एक हाताने नीट खाऊ देतेस मला. सकाळचा मार कमी पडलाय वाटतं. जेवढं सांगितलंय तेवढं करा. मी घर सोडून जायचं म्हणल्यावर जर तुम्हाला आनंद होणार असेल तर मी घर सोडून जाणार नाही. ही तर राहूनच तुमच्या नाग्या खेचणार. नाही जात बाबा पाप्या बरं कुठं. ह्यांचं नक्कीच दारू प्यायचं नियोजन असणार. पाप्या वहिनी माहेरी गेलेत ना? होय लोका, म्हणून तर जेवायचं म्हणतोय तुला बाहेर. अरे तुझी बायको माहेरी गेली म्हणल्यावर तुझं चांगलं झालंय म्हणायचं. पण माझं वाटोळ कराय कशाला आलं तिथं? हा, आता मी काय वाटोळ केलं तुझं? तुझ्या वहिनीला माहिती आहे की आपण दारू प्यायला जातो म्हणून, त्यामुळे ते मला बाहेर सोडा. जा आता तू.